निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतच्या या मालिकेत तुमचं स्वागत आहे. आपल्या रोजच्या जगण्यात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या हवामानाच्या बदलांना जसं महत्त्व आहे, तसंच निसर्गातल्या बदलांनुसार 6 ऋतूंनाही मोठं महत्त्व आहे. ते ऋतू आहेत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. अशा या 6 ऋतूंचे 6 सोहळे निसर्गात असतात असं म्हणण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. शेतीप्रधान समाजासाठी ऋतूच्या बदलांचं महत्त्व मशागत, लागवड आणि कापणीच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. अनेकदा त्याचा संबंध धार्मिक विधी आणि सणांशी जोडलेला असतो. या व्हिडिओतून आज आपण त्यातल्या वसंत ऋतूच्या निसर्ग सोहळ्याची माहिती घेऊयात. आता थंडी संपून कडक उन्हाळ्याची सुरुवात व्हायला लागलेली असते. तरी सुद्धा कुठेतरी नैऋत्येकडून हलकीशी वाऱ्याची झुळूक आपल्याला सुखावून जात असते. हिवाळ्याची पानगळ संपून सृष्टी नवीन साज लेवून नटलेली असते. आभाळात निळाईचा गडद रंग आणि दूरवर पसरलेली हिरवीगार शेतं, सगळं काही जणू नव्याने जन्म घेत आहे असं वाटत असतं. या ऋतूत निसर्गातल्या प्रत्येक सजीवासाठी आता उत्साहाचं वातावरण तयार झालेलं असतं. डोंगर दऱ्यांमधून आणि माळरानांवरून वृक्षवेलींनी आपल्या नव्या पालवीचा आणि फुलांचा उत्सव सुरू केलेला असतो. प्रत्येक झाडावर डोकावू लागलेल्या पालवीचं रूप आणि रंगांची उधळण पाहूनच पूर्वीच्या माणसांनी या निसर्गातील बदलाचं स्वागत करण्यासाठी गुढीपाडवा, चैत्रोत्सव, रंगपंचमी हा सण साजरा केला. आता पक्ष्यांच्या कंठातून आलेली स्वच्छंद गाणी झाडाझुडपांमधून ऐकू यायला लागलेली असतात. अगदी चिमुकल्या जीवापासून ते महावृक्षापर्यंत साऱ्या सजीवांनी सृष्टीत आनंद निर्माण करण्याचं आपापलं तंत्र आता वापरायला सुरुवात केलेली असते. पिंपळावरच्या मागच्या महिन्यात आलेल्या कोमल गुलाबी पालवीच्या रेशमी पताका आता बघता बघता नव्या हिरव्या पानांनी घट्ट व्हायला लागलेल्या असतात. घराजवळ एखाद्या हौशी बागप्रेमीने लावलेल्या मधुमालतीचा वेल गुलाबी गुच्छांनी खच्चून फुललेला असतो. ही सीता अशोकाची झाडं वरपासून पायापर्यंत नटलेली असतात. त्यावर तांबड्या फुलांचे गुच्छ हारांसारखे लगडलेले असतात. प्रत्येक गुच्छात एखाद दुसरं पांढुरकं फूल सगळ्या वृक्षाची शोभा वाढवत असतं. रस्त्याच्या बाजूने असलेल्या आणि पडक्या जमिनीवरच्या घाणेरीच्या झुडपांवर फुलांच्या छोट्या छोट्या गुच्छात एखादं पिवळं, पिवळ्यात गुलाबी, जांभळ्यात लाल, लाल पांढरं अशा कितीतरी रंगसंगती आपलं मन वेधून घेत असतात. आपण आपल्या कपड्यांवर अशा रंगसंगती टाळतो, पण इथे मात्र त्यांची संगती आपल्याला विसंगत वाटत नाही. गावातून थोडं बाजूला दिसणारी माडाची आणि सुरमाडांची ही झाडं बघा. त्यांच्या माथ्यावर हातभर जावळ निघून त्यांच्या पानांच्या गाभ्यातून होडीच्या आकाराचं पेव फुटत असतं. एवढे मोठे ते प्रचंड वृक्ष, पण त्यांची फुलं मात्र अगदी नखा एवढी बघा. ही फुलं दिसायला टणक, पण झाडाखाली पडलेल्या अशा फुलांच्या राशीतून काही फुलं तळ हातावर घेतली की त्यांचा गुळगुळीत स्पर्श आपल्या हाताला सुखावतो. सुरमाडांवरच्या हिरव्या सुपाऱ्यांचे 2-2 हात लांबीच्या माळांचे हारासारखे हे घोस आपले लक्ष वेधून घेत असतात. कोकण भूमीवर याच दिवसात फुलणारं स्वर्गीय झाड म्हणजे सुरंगी. त्याच्या जवळून जाताना अतिशय सुगंध दरवळलेला असतो. सुरंगीची सुंदर केशरी पराग असलेली पांढऱ्या पाकळ्यांची लहानशी फुलं बघून त्यांना वेचून घ्यायचा मोह कोणालाही आवरताच येणार नाही. इतर झाडांप्रमाणे फांद्यांच्या टोकाला याची फुलं नसतात.
पूर्ण वृक्षाचं खोडच मुळी फुलांनी लगडून गेलेलं असतं. आता दुर्मिळ होत असलेले हे उंडीचे वृक्षही कुठे कुठे असेच फुलून जात असतात. शहरात कुठल्या तरी रस्त्याच्या बाजूने कडुलिंबाचे वृक्ष याच महिन्यात बहरायला लागतात. रात्रीच्या वेळेला त्यांचा सुगंध मनोरम वाटतो. ओढ्याजवळ असलेली करंजाची झाडं इवल्या इवल्याशा फुलांनी संपूर्ण फुललेली असतात. यांची फुलं निरखून पाहिली तर मोठी रंजक दिसतात. एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी अशा नाजूक फुलांचा खच या वृक्षाखाली पडलेला असतो. ही जांभळाची झाडं शुभ्र फुलांच्या नाजूक मोहराने आता बहरून गेलेली असतात. जांभळाचं फूल अगदी डाळी एवढं, पण ते पूर्ण केशराचंच बनलेलं असतं. तिळा एवढा त्यात एक पेला आणि त्या पेल्यातला मध प्यायला आलेल्या अनेक मधमाशा. या चाफ्याच्या कळ्या फुलायला कितीतरी दिवस लागतात. यांचे निष्पर्ण दांडे निळ्या आकाशात एकजीव होताना दिसतात. या चैत्रात आता यांचे शेंडे तकाकू लागतात आणि एकामागून एक गुच्छ फुलत फुलत संपूर्ण झाड फुलून गेलेलं असतं. गुलमोहराची पानं या दिवसात पूर्ण गळून जातात आणि त्याच्या निष्पर्ण काठ्या दिसत राहतात. अगदी पर्णहीन झालेल्या गुलमोहराचं सौंदर्य हे पूर्ण बहरलेल्या झाडाइतकंच उत्कट असतं. तिकडे डोंगर उतारांवर पांगारा, पळस, सावर यांचं अपूर्व पुष्पवैभव या चैत्रातच पाहायला मिळतं, पण ते आता मात्र ओसरायला सुरुवात झालेली असते. सावरीवर एखाद दोन फुलांच्या बरोबर लांब बोडकी हिरवी फळं लटकताना दिसायला लागतात. पांगाऱ्याला आणि शिरीषाला हिरव्या शेंगा धरायला लागलेल्या असतात. या चैत्राचं वर्णन आंबे फणसाशिवाय पूर्ण होणारच नाही. फळांचा राजा असणारा आंबा या महिन्यात मोहरायला सुरुवात होते. सगळीकडे आंबे मोहराचा वास दरवळत असतो. या फणसाला फुलं नसतात, पण फाल्गुनापासूनच आलेले याचे फुगीर हिरवे कोके चैत्रात मात्र आपल्या नजरेत भरायला लागतात. कधी कधी ते अगदी बुंध्यापासून लगडलेले असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीचा संकेत देत कलिंगड आणि खरबुजासारखी रसाळ फळं आता बाजारात यायला लागलेली असतात. अशा या चैत्र मासाची शोभा पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, काही चेंडूसारखी, काही पसरट, वेडीवाकडी अशी अनेक पक्ष्यांची घरटी आता दिसत असतात. सगळी झाडं पालवत फुलत असताना त्यावर पक्षी गात आहेत, मिलन पावत आहेत, घरट्यातून अंडी घालतायत. सगळ्यांची नुसती लगबग सुरू आहे. असा हा चैत्रातला वसंताचा निसर्गाचा आविष्कार आपल्या या दोन डोळ्यात मावेनासा होत असतो. त्यातूनच लांबवर झाडाझाडातून कोकिळांचं कूजन ऐकू यायला लागलेलं असतं. डोंगर काड्या कपारीतल्या करवंदांच्या जाळ्या या वसंतात मोहरायला लागलेल्या असतात. या महिन्यात एखाद्या वाटेवरच्या बहाव्याची पानं पूर्ण गळून वृक्ष उघडा झालेला असतो. सोनमोहर, कांचन, ताम्हण जणू आपल्या पुष्प उत्सवाच्या तयारीला लागलेले असतात. घराजवळच्या बागेतून असलेल्या मोगऱ्याचे गजरे घालण्याचा आनंद याच महिन्यातला. आता विस्मरणात गेलेलं रिठ्ठ्याचं झाडही याच महिन्यात भरभरून फळं द्यायला लागलेलं असतं. चैत्र महिना सुरू झाला की गावांच्या जत्रांना सुरुवात होते. गावच्या ग्रामदेवतांच्या नावाने जत्रा साजऱ्या केल्या जातात. विविध शुभचिन्हांनी नटलेली चैत्रांगण रांगोळी ही ह्या चैत्र महिन्यातच काढली जाते. मोगऱ्याचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्ह हा सारा थाट म्हणजे वसंताच्या आगमनाची ती चाहूल असते.
हा काळ म्हणजे वेगवेगळ्या फुलाफळांनी बहरलेल्या सृष्टीचा सृजनोत्सवच असतो. या चैत्रात शेतीतील पिकांच्या काढणीची बहुतांश कामं पूर्ण होऊन शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात झालेली असते. आता वैशाख हाही ह्या वसंतातच गुंफलेला महिना. चैत्रात सुरू झालेला उन्हाळा आता अजूनच रखरखीत व्हायला लागलेला असतो. आता याच्या झळा वणव्यासारख्या लागायला लागलेल्या असतात आणि म्हणून त्याला वैशाख वणवा म्हटलं जातं. सूर्याची किरणं पृथ्वीवर आग ओकत असतात, पण अशाही रणरणत्या उन्हात चैत्रात पालवायला लागलेले वृक्ष आता गर्द सावली द्यायला लागलेले असतात. वाऱ्याला कोरडेपणाची झळ वाढलेली असते. अंगावर येणारा गरम वारा उन्हाची जाणीव अधिक तीव्र करून जात असतो. या झाडांची सावली सुद्धा थकलेली भासायला लागते. तरीही सकाळी लवकर आणि संध्याकाळच्या वेळेला वातावरणात एक हळूवार शांतता उतरत असते. विहिरीजवळ आणि नदीकाठी जीवनाची लगबग वाढलेली असते. आकाश स्वच्छ निळसर आणि निरभ्र असतं, पण माळरानं जळून काळवंडलेली असतात. निसर्गाच्या या उग्र आणि वृक्षतेतही एक वेगळं सौंदर्य दडलेलं असतं. रस्ते दुपारच्या वेळेला शांत असतात. तहानलेल्या वाटसरूंसाठी पाणपोया उभारल्या जातात. विश्रांतीसाठी सावलीच्या जागा केलेल्या असतात. यातच अक्षय तृतीया हा या महिन्यातला सर्वात महत्वाचा सण. त्याच्या मागोमाग येणारी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा मानली जाते. या रात्रीचं चंद्रबिंब सर्वात मोठं आणि प्रखर असतं. आपला योग असला आणि आकाशात ढग नसतील तर हा अनुभव मोठा आनंददायी असतो. थोडक्यात सांगायचं तर वैशाख हा महिना उन्हाच्या कोपाचा आणि माणसाला संयम शिकवणारा महिना आहे. थकलेल्या जीवांसाठी निसर्गाने मात्र आता मेजवानी दिलेली असते. हा आंब्याचा सुवर्णकाळ. फांद्यांवर लटकलेले आणि पिकू लागलेले आंबे, त्याच्या सुगंधाने भरलेली हवा आणि रसाळ गोडीची आस या वैशाखाला खास बनवते. लहान मुलांचे आंब्याभोवती फिरणारे हट्ट, घराघरात बनणारं पन्ह, रस आणि लोणच्याची तयारी यामुळे उन्हाचा कडूपणा थोडासा गोड होत जातो. हा काळ कठीण, पण याच तप्ततेतून पुढच्या हिरवळीची तयारी होत असते. याच भाजलेल्या जमिनीतून पावसाच्या पहिल्या थेंबाला अधिक मोल मिळतं. पुढे येणाऱ्या सावलीची, गारव्याची आणि समाधानाची ओढ अधिक घट्ट करणारा हा असा वैशाख. आता दिवस मोठा आणि रात्र लहान होत असते. दिवसा ऊन नकोसं व्हायला लागलेलं असतं आणि रात्रीचा चंद्र सुखखर वाटायला लागलेला असतो. उजाडतांचं ते चंद्रबिंब आता मावळताना फिक्क्या मोतिया रंगाचं होत असतं. या चंद्रप्रकाशात उजाड माळरानं सुद्धा रमणीय दिसू लागतात. कुठेतरी रातराणीच्या फुललेल्या तुऱ्यांच्या सुगंधाने रात्री सुगंधी होत असतात. कुठे मोगरा, कुठे सायली यांच्या मंद वासाने आठवणी जाग्या होत असतात. मदनबाण, जाई, जुई, मोगरी, सायली या फुलांच्या सुगंधाचा उत्कर्ष याच महिन्यातला. अशा फुलांच्या गंधांची बरसात अगदी पहाटेपर्यंत चाललेली असते. चैत्रातल्या कोवळ्या पालवीचा रंग आता काळसर हिरवा होऊन लागलेला असतो. हे बहाव्याचं झाड पिवळ्या रंगाच्या फुलांच्या झुमरांनी बहरू लागलं की आता 50-60 दिवसात पाऊस येणार असा ठोकताळा गावखेड्यांमधून सांगितला जातो. या बहाव्याचं बहरणंही वेड्यासारखं असतं. हा फुलताना झाडावर पान नसतंच, फक्त पिवळ्या फुलांची सर्वत्र झुमरं असतात. पुढच्या महिन्यात मात्र या बहाव्याला काळ्या लांब आणि गोल शेंगा येतात. गावाकडची काही मुलं या शेंगांच्या आत असलेला चिकट काळा गर आवडीने खातानाही आढळतात. ही माळरानावरची काटेरी आणि दुर्लक्षित बाभूळ
पण त्याची नाजूक फुलं पहा केवळ केशराचीच बनलेली असतात. हे ओसाड माळ आता या बाभळींच्या फुलांनी भरून जातात. हे टपोरी राखीच्या गोंड्यांसारखे गोंडे हातात घेतले तर त्याच्या परागकणांची पूड हळदीसारखी बोटावर हळूवार पसरत जाते. पूर्वी गावाकडे या देवबाभळीच्या फुलांची देठ एकमेकात गुंफून वेणी केली जायची. या काळात बकुळीच्या फुलांचा सडा पडू लागलेला असतो. बकुळीची वाळलेली फुलं अलगद कपड्यात कपाटात ठेवली तर याचा सुगंध वर्षभर राहतो. ही बकुळीची फुलं म्हणजे जशा आठवणी जपायच्या असतात तशीच ही फुलं जपण्यासाठी असतात. ही दुपारच्या प्रहारात फुलणारी गुलबक्षीची फुलं पण पहा अशीच. दुपारचं ऊन खाऊन संध्याकाळी सुगंधाचं भांडार उघडून वातावरणात चैतन्य उधळत असतात. या वैशाखात कावळ्यांचे संसारही बहराला येत असतात. कुणाची घरं आकाराला आलेली असतात तर कुणाचं बांधकाम चालू असतं. त्यांची धांदल मात्र चालू असते. या वैशाखात बुलबुलांचे गळे आता मोकळे होऊ लागतात. पहाटे कधी आंब्याच्या शेवग्याच्या डहाळीवर बसून मुक्त मनाने हे प्रेमगीत गात असतात. तशातच हा तांबट भांड्यांवर ठोके घालायला लागलेला असतो. तर तिकडे वेडा राघू विचित्र कोलांट्या मारत पुन्हा पुन्हा तारेवर येऊन बसत असतो. याच दिवसात साऱ्या पक्ष्यांचा दिवसभर मुक्काम या सावरीच्या झाडावर असतो. सावरीचं झाड हे त्यांच्या फार आवडीचं. ही सावर म्हणजे सूर्याच्या आगीत अक्षरशः भाजून निघत पण अंगावर फुलपाखरासारखं सौंदर्य उधळत असते. इतके दिवस मुका असलेलं गुलमोहराचं झाड आता हसत हसत फुलायला लागलेलं असतं. जसा वैशाख महिना मध्यावर येतो तसे गुलमोहराचं सौंदर्य खुलायला लागतं. बघता बघता पूर्ण झाड फुलांनी बहरून जातं. हे गुलमोहराचं फूल पण किती आगळं वेगळं. या पसरटच्या फुलात स्वतःला स्वतंत्र तोऱ्यात मिरवणारी एखादी पांढरी पाकळी असते. अशा या वसंताच्या गोष्टी गावाकडच्या घराजवळ अनेकांनी बालपणी अनुभवलेल्या असतात. वसंतातल्या मावळतीला घराकडे परतणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घंटांचा नाद कानात घुमत असताना आकाशभर पसरलेले तारे पाहत घालवलेल्या रात्रींच्या आठवणी गावाकडे राहिलेल्यांच्या मनात कायम साठवलेल्या असतात. पुढच्या भागात पाहूया ग्रीष्माचा निसर्ग सोहळा. धन्यवाद.